शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 15 महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16व्या हप्त्यांची तारीख जाहीर झाली आहे। 28 फेब्रुवारी 2024 ला दुपारी 1 वाजता थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2000 रुपये जमा होतील। ज्या शेतकऱ्यांनी एकदा आयकर भरला आहे त्या शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजने अंतर्गत 2000 रुपये मिळणार आहेत। पीएम किसान योजने अंतर्गत करण्यात आला आहे मोठा बदल। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही। पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 ला जमा होईल आणि लवकरच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण ती अपडेट पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। हळदीला 14,800 ते तुरीला 9,600 रुपयांचा भाव, कापसाला 6,700 ते जास्तीत जास्त 7,000 रुपये भाव। अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळेना, शेतकऱ्यांचे उपोषण सुरू। अपडेट जालना जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा मला खाली नक्कीच कमेंट करा। शेतकरी मित्रांनो, हॅट्री ॲपवर नोंदणी करा आणि मिळवा 4 लाख रुपये अनुदान विहिरीला। प्रत्येक ग्रामपंचायतीला 15 विहिरींचे अनुदान मंजूर। रब्बी हंगामात शेतकऱ्यांची हरभरा गहू पिकांवर आशा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकरी सुखावला। कांदा निर्यात बंदी मागे नाहीच, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवण्याचे जाहीर केले होते, परंतु 31 मार्च पर्यंत निर्यात बंदी यापूर्वी दिलेले आदेश कायम असल्याने केंद्र सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। राज्यात 10% मराठा आरक्षण, शिक्षण नोकऱ्यांमध्ये संधी, विशेष अधिवेशनात विधेयक एकमताने मंजूर, स्वतंत्र प्रवर्गातून लाभ घेता येणार। न्यायालयाच्या चौकटीत बसेल असे मराठा आरक्षण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। आणि आता राज्यात 72% आरक्षण लागू। कांदा निर्यात बंदी उठवल्याने कांद्याला सर्वाधिक भाव कोल्हापूर जिल्ह्यात मिळाला आहे। आवक घटली, भाव 2,100 रुपयांवरून 3,300 रुपयांपर्यंत खाली। केवळ 78 ट्रक कांद्यांची आवक। 2047 पर्यंत देश विकसित, 80 कोटी लोकांना मोफत राशन, निर्मला सीतारामन यांचं बजेट। 24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासनाची नेमण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणार असल्याचे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावे, अन्यथा 26 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद। राजू शेट्टी यांचा मोठा इशारा। रानडुक्कर, नीलगाय, हरिण आदी वन्य प्राण्यांकडून जिरायती तसेच बागायती क्षेत्रातील विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली जात आहे। यंदाच्या दुष्काळी स्थितीत हाती आलेली रब्बी ज्वारी, हरभरा यासह फळे, भाजीपाला पिकांचे वन प्राण्यांनी नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली नसून ती अद्यापही कायम ठेवली आहे। केंद्राचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा असल्याची टीका पवार यांनी केली आहे। ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते। शरद पवार म्हणाले, सध्या सरकार दर 15 दिवसाला निर्णय बदलत आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो। यावेळी त्यांनी कृषी मंत्री असताना निर्यात धोरणातील धरसोडीचा अनुभवही त्यांनी सांगितला। कांदा निर्यात बंदीवरून शरद पवारांची टीका। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या अपडेट दररोज ताज्या अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा।